मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मागणी करणारं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यापूर्वी मुंबईमध्ये केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांना असं आश्वासन दिलेलं होतं की लवकरच आम्ही याची नियमावली तयार करू आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ। या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली आणि या समितीला याची नियमावली तयार करण्याचं काम दिलं। मागच्या 6 महिन्यामध्ये या समितीने कुठलंही काम केलं नाही आणि कोणत्याही प्रकारची नियमावली तयार केली नाही। मागच्या अधिवेशनापासून ते आताच्या अधिवेशनापर्यंतचा हा 6 महिन्याचा कालखंड संपला, पण सरकारकडे मात्र या समितीने कोणत्याही प्रकारची नियमावली दिली नाही आणि त्याच अनुषंगाने आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावर उत्तर देत असताना सरकारने असं सांगितलेलं आहे की मागच्या 3 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास 594 अर्ज कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी दाखल करण्यात आलेले होते आणि त्यातल्या केवळ 98 उमेदवारांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं आहे। एवढे कमी प्रमाणपत्र का मिळाले आहेत याचं कारण सांगत असताना सरकारच्याच वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की जी समिती स्थापन करण्यात आलेली होती त्या समितीने कोणत्याही प्रकारची नियमावली तयार केली नाही। मागच्या 6 महिन्याचा कालखंड गेला, पण यावरती कोणतीही नियमावली तयार झाली नसल्याने कुणबी जातीच्या प्रमाणपत्राच्या वाटपाच्या अनुषंगाने ही जी काही दिरंगाई आपल्याला पाहायला मिळते आहे ती सध्या झालेली आहे। पण महाराष्ट्र सरकारने या 6 महिन्यामध्ये जी समिती स्थापन केली होती त्या समितीने नेमकं काय केलं हा प्रश्न आहे। सरकारचे पैसे खर्च होतात, सरकार त्यांना वेगवेगळ्या सुविधा देतं, सरकारी यंत्रणेचा वापर करून ते फिरतही असतात, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि सरकारला कोणत्याही प्रकारची नियमावली त्यांनी सोपवली नाही आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला जे कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचं वाटप करायचं होतं ते थांबलेलं दिसतंय। 594 अर्ज म्हणजे 8 जिल्ह्यामधून फक्त 594 अर्ज येतात आणि त्यातल्या फक्त 98 उमेदवारांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळतं, पण तेही हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर मिळत नाही, त्यांचे इतर जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर। कारण हैदराबाद गॅझेटियरचं आणखी नियमावलीच तयार झालेली नाही की त्या हैदराबाद गॅझेटियर मधले कोणते नियम लागू करायचे, कशा प्रकारचे असतील, कोणत्या नोंदी गृहीत धरायच्या, याचे कुठलेही नियम सध्या पुढे आलेले नाहीत आणि त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करू असं म्हणणारं सरकार 6 महिने झालं कोणत्याही प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय। पण याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम असा झाला की आंदोलन झालं, आंदोलनानंतर लगेच 15 दिवसामध्ये याची नियमावली तयार होणं गरजेचं होतं किंवा 1 महिना जास्तीत जास्त, पण 6 महिने उलटले तरी त्याची नियमावली तयार झाली नाही। त्याच्यामुळे मराठा समाजाच्या कॅन्डिडेटचं बरंच नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पण जर सरकारने आश्वासन दिलं होतं की लवकरच याची नियमावली तयार करू, तर आता पुन्हा 6 महिन्यानंतर सरकारचं उत्तर सगळं निगेटिव्ह यायला लागतं। आता सरकारची भूमिका काय आहे तर सरकार आता सांगते की आम्ही आता नव्याने एक समिती स्थापन करू आणि ही समिती 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल सादर करील आणि त्या पद्धतीने ते नियमावली तयार करतील। पण मागच्या 6 महिन्याचा कालखंड गेला, आता नवी समिती येते। ही नवी समितीने जर समजा नियम नाही दिले तर पुढच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा नवी समिती येणार का असा देखील प्रश्न आहे, किंवा जर या समितीने योग्य नियम नाही बनवले तर त्याच्यामध्ये सरकार पुन्हा एक समिती नेमून पुन्हा हेच करणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत। याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राच्या पाठीमागे काहीतरी वेगळं राजकारण आहे। पण जर सरळ सरळ द्यायचे असतील तर सरकारने या 6 महिन्यामध्ये ते देता आले असते, कारण नियमावली तयार करणं हे काही कठीण काम नाही। आपल्याकडे ऑलरेडी जातीच्या प्रमाणपत्राचे वितरणाचे कायदे आहेत, जात कशी गृहीत धरायची, कुठले पुरावे गृहीत धरायचे, हे सगळे नियम आपल्याकडे आहेत। वंशावळी कशी तयार करायची सगळंच आहे। फक्त हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून हैदराबाद गॅझेटमध्ये कोणत्या नोंदी आहेत, कशा प्रकारच्या नोंदी आहेत, कुठल्या नोंदी आहेत आणि त्या नोंदींना गृहीत कसं धरायचं, त्याला ऑथेंटिक पुरावा कसा मानायचा, त्याला सर्टिफाईड कसं करायचं, फक्त एवढेच नियम त्याच्यामध्ये तयार करणं अपेक्षित आहे। पण यातले कुठलेही नियम मागच्या 6 महिन्यामध्ये तयार झाले नाहीत। हालाकी जातीचं प्रमाणपत्र वाटप करत असताना अनेक पुरावे आपण सादर करत असतो, म्हणजे जन्माचा दाखला असेल किंवा प्रोबेशनरी गमुतारा असेल किंवा वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल आणि किंवा नातेवाईकांचं असेल त्याची वंशावळ जुळवण्याचं काम असेल, असे अनेक नियम ऑलरेडी आहेत। पण या 6 महिन्यामध्ये जर एक समिती हे कामच करू शकत नसेल तर सरकार समित्या का नेमतंय, त्या समित्या नेमकं काय काम करतात, का सरकारच्या फक्त योजनांचा फायदा घेतात, म्हणजे त्यांचे जे काही लाभ आहेत या समितीसाठी तेवढ्याच लाभाचे फायदे घेण्यासाठी या समित्या स्थापन केल्या जातात का, असे देखील अनेक प्रश्न आहेत। त्याच्यामुळे एका बाजूला सरकारची उदासीनता दिसते आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा वळण मिळते की काय असं देखील बोललं जात आहे। कारण
तत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन शांत करण्यासाठी, म्हणजे ते आंदोलन तात्पुरतं शांत करण्यासाठी हे आश्वासन दिलं होतं का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे. जर समित्याच नेमायच्या असतील तर पटकन समित्या नेमून त्यावरती काम करणं अपेक्षित आहे. पण यावरती मात्र 6 महिन्यापासून कोणतंही काम होत नाही. म्हणून सरकारच्या वतीने जे काही उत्तरं दिली जात आहेत ही उत्तरं केवळ टाळाटाळीची उत्तरं आहेत असं देखील बोललं जात आहे. आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठा समाजाचं आंदोलन होणार का याची देखील चर्चा सुरू आहे. पण जर 1 महिन्याच्या आत या सगळ्या नियमावली नाही आल्या किंवा हे जर सगळे नियम तयार नाही झाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अशा आंदोलनाचा भडका उडू शकतो. त्याच्यामुळे हे नियम लवकर तयार होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जे हैदराबाद गॅझेट आहे त्याचा निर्णय देणं होणं गरजेचं आहे. पण हैदराबाद गॅझेट हे ऑथेंटिक पुरावा आहे का, या अनुषंगानेच अगोदर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि तशीच भूमिका सरकारची देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं की मराठा समाजाने जे आंदोलन केलं होतं ते तात्पुरतं शमवण्यासाठी हे आश्वासन दिलं होतं का, ही समिती फक्त टाळाटाळ करण्यासाठी आहे का, किंवा हे आंदोलन पुढे ढकलण्यासाठी आहे का? आता त्या समितीने जे काही भूमिका घेतली होती त्या भूमिका नेमक्या काय होत्या, त्यांनी रिपोर्ट का दिला नाही याची काही चौकशी होणार आहे का, का त्या समितीला बाजूला करून एक नवी समिती स्थापन केली जाणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.